नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू झाला असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिनकर गोटेराम आढाव, प्रशांत अशोक दिवे, साधना गणेश गडाख, शोभाताई सातबाई यांच्या प्रचार कार्यालयाचे दिनांक 6 जानेवारी रोजी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार, विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक भाऊ दिवे, मुकुंद गोटेराम आढाव, मधुकर आढाव, बबलू शेठ चंदनानी, प्रकाश नाना पगारे, चिमणकर साहेब, श्रीधर त्रिभुवन, अंबादास खाडे, डॉक्टर सोन कांबळे, नामदेव आढाव, गणेश बाळासाहेब गडाख, उमेय बर्वे, रितेश गांगुर्डे, भगवान लोळगे, अण्णा भाके आदी मान्यवर उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 17 मध्ये दिनकर आढाव हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, तर उमदे व्यक्तिमत्व असलेले प्रशांत अशोक दिवे हे नगरसेवक असल्याने त्यांनी प्रभागात मोठ्या संख्येने विकास कामे केली आहेत, तर साधना गडाख आणि शोभा सातबाई यांना मोठा सामाजिक धार्मिक वारसा आहे। त्यामुळे प्रभागातील विकासाला अजून मजबूती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। रिजेक्ट लागला तेव्हा मला कळलं, मी सारखा म्हणायचो देव कुठे, देव कुठे, देव कुठे, देव आहे का? परंतु मला जाणवलं, मला एक मनुष्य भेटला। 7-8 कोटी रुपये मी लोकांना मदत केली, त्याच्यातले 6-7 कोटी पैकी 5 कोटी फक्त कॅन्सरग्रस्त लोकांना मी मदत केली। तर तसं भाऊ जेव्हा बोलत होते ते भावनिक बोलले, आणि जे भावनिक बोलले ते बऱ्याचशा माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू आले। परंतु जेव्हा प्रशांत भाऊ बोलत होते तर मला पण थोडंसं असं भावनिक झालं की काय एखादा माणूस असतो, कारण जसं त्यांचं बॅकग्राऊंड फॅमिली हिस्ट्री पॉलिटिकल आहे तसं माझे वडील राजकारणात होते, आणि तसं भाऊ तुम्ही भाग्यवान आहात। भाग्यवान यासाठी की आज तुम्ही नगरसेवक झाला, या पदापर्यंत पोहोचले आणि तुमचे वडील ते बघून आनंदी आहे। मी 2दा आमदार झालो, माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी आमदार व्हावं, परंतु जे आमदार झालो तर दोन्ही वेळेस माझे वडील नव्हते, आई पण नव्हती, आणि मी आजारी पडलो। ज्या दिवशी मला आचारसंहिता लागली त्या दिवशी कॅन्सर 3rd लेवलचा ब्लड कॅन्सर मला डिटेक्ट झाला, आणि माझ्या माता भगिनी जेवढ्या आहेत सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला। मी पूर्ण इलेक्शनमध्ये विचार करायचो तर प्रभाग 18 मध्ये अरुण माळवेंच्या पत्नींना, ज्योती माळवेंना ते आपण तिकीट दिलं असतं का सांगा, आणि कुठेतरी सामाजिक बॅलन्स आहे आपल्याला पण कळतं, आणि त्याच्यामुळे सोनार समाजाच्या आधी ते आमचे लोणगे साहेब आहेत, माळवे आमचे शेठ आहेत, सगळेजण तिथे बसलेले, आणि कुठेतरी बरोबर एक नॅरेटिव्ह असं होता की असं आमच्या बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही। तेव्हा काही आरोप प्रत्यारोप झाले होते, काही लोकांची चर्चा आपण ऐकल्या की सोनार समाजावर अन्याय वगैरे झाला। त्या दृष्टिकोनातून सगळे सक्षम आहेत, आणि मला विश्वास आहे की 16 तारखेला प्रत्येकावर हा गुन्हा पडणार, कारण आणि जेव्हा रिजेक्ट लागला तेव्हा मला कळलं, मी सारखा म्हणायचो देव कुठे, देव कुठे, देव कुठे, देव आहे का? परंतु मला जाणवलं, मला एक मनुष्य भेटला। तर प्रशांत भाऊ जेव्हा बोलत होते ते भावनिक बोलले, आणि जे भावनिक बोलले ते बऱ्याचशा माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू आले। परंतु जेव्हा प्रशांत भाऊ बोलत होते तर मला पण थोडंसं असं भावनिक झालं की काय एखादा माणूस असतो, कारण जसं त्यांचं बॅकग्राऊंड फॅमिली हिस्ट्री पॉलिटिकल आहे तसं माझे वडील राजकारणात होते, आणि तसं भाऊ तुम्ही भाग्यवान आहात। भाग्यवान यासाठी की आज तुम्ही नगरसेवक झाला, या पदापर्यंत पोहोचले आणि तुमचे वडील ते बघून आनंदी आहे। मी 2दा आमदार झालो, माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी आमदार व्हावं, परंतु जे आमदार झालो तर दोन्ही वेळेस माझे वडील नव्हते, आई पण नव्हती, आणि मी आजारी पडलो। ज्या दिवशी मला आचारसंहिता लागली
त्या दिवशी कॅन्सर 3rd लेवलचा ब्लड कॅन्सर मला डिटेक्ट झाला आणि माझ्या माता भगिनी जेवढ्या आहेत सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला. मी पूर्ण इलेक्शन मध्ये विचार करायचो, कारण विक्रमी मताने निवडून आल्यानंतर जो काही कामाचा ठसा असतो, जे काही माणसाला शक्ती आणि बळ मिळतं, त्याच्यामधून अनेक चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी होतात. तसा या ठिकाणी चारही उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्यावा एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्याकडं म्हणजे मला एक आकर्षण असेल त्यातून, कारण लहानपणी मी ह्याच ठिकाणी भाऊ आमचे वडील या ठिकाणी त्या टायमाला शेळ्या जनावरं या ठिकाणी 50-45 वर्षापूर्वी घेऊन यायची आणि तेव्हा लहानपण माझं या परिसरात जायचं आणि त्याच्यानंतर राजकीय सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा या प्रक्रियेमध्ये सातत्याने येण्याचं आणि काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत गेली. त्यामुळे दिनकर आप्पांच्या पुढे मी एक फॅन झालो आणि त्या मंडुनाना भागड काय बाळकडून घेतलं. राजकारण त्यांच्यापासून शिकले. ते आदरणीय स्वर्गवासी या जिल्ह्याचे खासदार, या शहराचे आमदार उत्तमरावजी ढिकले यांच्या माध्यमातून सुद्धा या ढिकले परिवाराचा सातत्याने माझ्यावरती आशीर्वाद आणि काही सातत्याने जबाबदारी टाकण्याचं निश्चितपणाने प्रत्येक नागरिकाच्या ज्या काही भावना असतील, ज्या काही पुढचे स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी ही ताकद परिपूर्णपणे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मान सन्मानाने या ठिकाणी ठेवायचं असेल तर तेवढे संस्कारक्षम उमेदवार आपल्याला लागतात. ज्याच्यात काही कामं राहिली असतील ते या ठिकाणी करण्याचा तुमच्या मार्गदर्शनाने प्रयत्नाने या ठिकाणी निश्चितपणाने या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो. त्यावेळेस सगळा कार्यक्रम कीर्तनापासून सगळ्या गोष्टी करायच्या कार्यक्रमाची जबाबदारी प्रशांत भाऊंनी माझ्यावर टाकली होती आणि तो आज योगायोग आहे. आज उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं ते आमच्या सर्वांचे लाडके नेते सुनीलजी केदार, या नाशिक पूर्वचे, ज्यांच्या हस्ते आपल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. ते आपल्या सर्वांचे लाडके दमदार असे आमदार, देवाभाऊंच्या विश्वासातले खऱ्या अर्थाने असणारे आमदार राहुल भाऊ ढिकले. सातत्याने काही लोकांमध्ये सुखदुःखामध्ये राहणारा हा परिवार आहे. खरं तर आमच्या गडात इथं बसलाय, आता माझी ओळख झाली, ते सुद्धा आमच्या शिंगरचं बाहेर आहे आणि ते आध्यात्मिक क्षेत्रातले आहे. असा अत्यंत चांगला पॅनल या ठिकाणी प्रभागाचा भाऊ तुम्ही दिला आणि आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना खरं म्हणजे बाकीच्यांना बोलायचंय, मी जास्त बोलत नाही, परंतु सर्वांना एकच कळकळीची आग्रहाची विनंती करतो की आमचे चारही उमेदवार हे निष्कलंक आहे, सक्षम आहे, तुम्हाला काम करून दाखवतील. आमच्या साथीला या शहरामध्ये 3 आमदार आहे, शहर अध्यक्ष आहे, गिरीश भाऊ आहे आणि देवा भाऊ आहे. या सर्वांवर विश्वास ठेवायचा आहे. आणि तुम्हाला आणखी एक विनंती करतो की मतदानाच्या दिवशी, मतदानाला काय आता 7-8 दिवस राहिले, 15 तारखेला आहे, माझ्या माय बहिणींना विनंती करतो की कृपा करून थोडंसं त्या दिवशी स्वयंपाक लेट झाला तरी चालेल, परंतु मतदान मात्र आपलं लवकर झालं पाहिजे. जास्तीत जास्त टक्केवारी या प्रभागामधून 12 वाजेच्या आत. तरुणांना सुद्धा विनंती आहे, प्रत्येकाला घरातून निघताना, मग सोसायटी असेल, प्रत्येकाला विनंती करा, आपल्याला मतदान करायचंय, पवित्र मतदान करायचंय, चांगल्या माणसाला मतदान करायचंय, परंतु मतदान या प्रभागामध्ये उच्चांकी झालं पाहिजे, रेकॉर्ड झालं पाहिजे, अशा पद्धतीची आपल्याला विनंती. पक्ष ठरला विधानसभेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष ठरला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंवर विश्वास आहे, देशामध्ये सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास आहे. अरे पाकिस्तानने टूचूक केली, अर्ध्या तासामध्ये पाकिस्तानचा खऱ्या अर्थानं
त्यांची परत हिंमत झाली नाही. ही हिंमत फक्त आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच करू शकतात. महासत्तेला सुद्धा आपल्या समोर खऱ्या अर्थानं पूर्वी भारताला झुकायला लागायचं, परंतु आज नरेंद्र मोदींच्या माध्यमातून भारत देश ताठ मानेने उभा आहे. जगातील कोणत्याही शक्तीची ताकद नाही की भारतावर हल्ला करण्याची. एवढी शक्ती नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेली. कोणीही वाकड्या नजरेने भारताकडे पाहू शकत नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचो आणि मी तुमची माफी मागतो, परंतु ह्या निवडणुकीमध्ये आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं ही आग्रहाची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मागू शकतो, आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू शकतो, असे सर्व उमेदवार आहेत. आणि मी एकच विनंती करेन की आपण या सर्व गोष्टींचा विचार करून मतदान करावं. या चारही उमेदवारांना आपण चांगल्या मताने निवडून द्यावं अशी मी सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांना ग्वाही देतो. मनापासून मी स्वागत करतो. या प्रभागाशी, या परिवाराशी, दोन्ही परिवारांशी अत्यंत निगडीत संबंध आहे. तसा मी भारतीय धन्यवादांच्या साक्षीने आपल्याला सर्वांना विनंती करतो, हे चारही उमेदवार निश्चितच आपल्या कार्यास तत्पर राहून आपला प्रभागाचा विकासच करतील. यासाठी मी शेवटचं एवढंच सांगेल की ये मायभूमी तुझे फेडील पांगतारे, येतील विकासाला हे चंद्र सूर्य तारे, एकीत विकासाला हे चंद्र सूर्य तारे. एवढे बोलून मी माझे या शब्दांना विराम देतो. विश्वास टाकतात आणि विश्वासाने आपल्याला निवडून देतात. त्यावेळेस त्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करणं हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचं काम आहे. होईल, पण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला शांतता हवी असते. आपण रोजच्या कामातून घरी आल्यानंतर आपल्याला शांतता हवी असते. घरच्यांना, आमच्या माता भगिनींना आपला परिसर शांत हवा असतो. त्यामुळे आपण सर्वांनी याचा विचार करावा. पक्षाने दिलेले चारही उमेदवार समाजामध्ये मिसळून राहणारे, सर्वांशी चांगल्या प्रकारे बोलणारे, व्यवस्थित बोलणारे, प्रत्येकाच्या आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे, समाजाशी नाळ जोडलेले असे सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यांना आपण येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी या गोष्टींचा विचार करावा. आपल्याला प्रभागात शांतता हवी की अजून काय हवं, विकास कामे होत. प्रभाग 18 मध्ये अरुण माळवेंच्या पत्नींना, ज्योती माळवेंना ते आपण तिकीट दिलं असतं का सांगा. आणि कुठेतरी सामाजिक बॅलन्स आहे आपल्याला पण कळतं. आणि त्याच्यामुळे सोनार समाजाचे आधी ते आमचे लोजे साहेब आहेत, माळवे आहेत, आमचे शेठ आहेत, सगळेजण इथे बसलेले आणि कुठेतरी बरोबर एक नॅरेटिव्ह बसवता की असं आमच्या बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. आज प्रभाग 17 मध्ये या भागाचे आमदार युवकांचे आशास्थान आणि ज्यांचं नुसतं शहरापुरतं नाही तर पूर्ण जिल्हाभर ज्यांच्या कामाचा आणि नावाचा ठसा असे